पहिला दिवस मागील मॅचचा नंद मॅच वैभव ठेवते आपण व्यासपीठावरती आणि मी आयोजक कमिटीला विनंती करतो की ज्या ओके थँक्यू सो मच विठ्ठल दादा कदम. एक हक्काचा आवाज नाटोशी गावचा. आपण जाऊया मॅचची कहाणी ऐकूया. या मॅच मध्ये आपण टॉस जिंकला आरजे फायटर्सनं आणि घेतला बॅटिंगचा निर्णय आणि मदत केली फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी अर्थातच शिवतेज फायटर्स संघाला. करूया ऐकूया कहाणी. दुपारचं सत्र मॅच पाहायला मजा येईल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. MPL 2026 पर्व पहिलं लाजवाब आयोजन पाहतो. आज संपूर्ण कमिटी अध्यक्ष महोदय बबनदादा वरंडे, उपाध्यक्ष दत्तादादा सुरू असतील, उपसचिव के बी सर जगताप असतील. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण कमिटीचं. जाऊया मॅचच्या दिशेने. चला दोन्ही टीम लगेच पंच मॅचला करूया सुरुवात. एक चांगलं क्रिकेट पाहतो, क्वालिटी क्रिकेट पाहिलं जाते. खरंच आज दोन्ही संघामध्ये आपण पाहतो दोन्ही टीम्स टॉस जिंकून खरंच बॅटिंगचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आरजे फायटर्स संघाने आणि आपण पाहतो या दोन्ही टीम मध्ये फायटिंग केली होती. अर्थातच आयकॉन खेळाडू सूरज शिंदे असेल, सब आयकॉन खेळाडू हरीश कोळेकर, चॉईस खेळाडू गणेश सूर्य असेल. अर्थातच संघ आरजे फायटर्स संघाला एक दोन चौथी चालू झाली ना. इथूनच करा, इथूनच तर होतील नाही तर चला शेवटी फायटर संघाचे आयकॉन खेळाडू पाहतो विशाल वरंडे, सब आयकॉन खेळाडू राजेश गालवे, चॉईस खेळाडू ओंकार कलवे पाहतो. अर्थातच नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभवने जे अर्धशतक ठोकलं त्यासाठी आपण पाहतो 500 रुपयाचे कॅश प्राइज. अर्थातच आदरणीय मोह आपण पाहतो ज्यांच्याकडून एक कॅश प्राइज देण्यात आले. अर्थातच खरंच कौतुक करावं लागेल या व्यक्तीचं. अर्थातच विचार केला तर नितीन दादा मोरे यांच्याकडून या मॅचसाठी वैभव चोपदार 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले. काय हो द्या मित्रांनो, MPLचं पहिलं अर्धशतक ठोकलं या हिराने. या हिऱ्याकडे पहा, हा हिरा नाही तर हा वैभव चोपदार आहे ज्याने ठोकलं जातं MPLचं पहिलं अर्धशतक. थँक्यू सो मच. मी हे पूर्ण अर्धशतक आहे ते खरं तर मी आज येणार नव्हतो कारण माझा चुलत भाऊ आपल्या सगळ्यांचा लाडका कृष्ण चोपदार त्याचा सख्खा भाऊ तो एक्सपायर झाला. दुःख त्याचं ॲक्सिडेंटली निधन झालं आणि मी खरं तर येणार नव्हतो, परंतु कृष्णदादाच बोलला की जा तू कारण क्रिकेट आहे आज ना उद्या तुला खेळावं लागणार आहे आणि का मग आज नाही आणि एवढा मोठं मॅचेस आहेत. संघ मालकानं तुझ्यावर भरोसा दाखवला तर तो भरोसा सार्थ कर आणि त्यामुळे मला यायचं होतं. प्रॅक्टिस नव्हती गेली आठवड्याभर, परंतु मग आता ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर यायचं होतं, टेन्शनमधनं बाहेर यायचं होतं, मग खेळायचं होतं. परंतु ठरवलं होतं मैदानाच्या ज्यावेळेला आतमध्ये जाईन त्यावेळेला जेही खेळेन, कारण मी लहान असताना मला प्रकाश दादानं बॅट धरायची शिकवली आहे, मला प्रकाश दादानं बॉलिंग करायची शिकवली आहे, त्यामुळे जेही खेळेन ते सगळं प्रकाश दादासाठी समर्पित असेल आणि ही तृप्ती मी पूर्णपणे त्याच्या चरणाला अर्पण करतो आणि त्याच्यासाठी खरी श्रद्धांजली वाहतो. खरंच थँक्यू सो मच सर. तुमचे शब्द ऐकून मनाला थोडंसं भावूक झालं. खरंच असले शब्द आपल्या आशीर्वादाला लागले. खरंच कौतुक करावं लागेल ज्याने अर्धशतक ठोकलं त्याच्या मुखातून हे शब्द. खरंच थँक्यू सो मच वैभव सर. तुमचे शब्द ऐकून मनाला थोडेसे लागले. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू पाहतो, एक डॉट चेंडू पाहतो. यस पहिला चेंडू पाहतो, डॉट झाला. डॉटने कहाणी सुरू झाली. यस पाहतो मॅचला सुरुवात झाली. टॉस जिंकला आरजे फायटर संघाने आणि घेतला गोलंदाजीचा निर्णय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये हरीशला पाहतो. पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेत. लाजब गोलंदाजी पाहतो. सेकंडला फलंदाज विशालला पाहतो. ओहो विशालचा फटका बसला. जास्त एलिव्हेशन कॅचचा कॉल दिला जातोय. सूरज झेल खाली आणि पकडली जाते झेल आणि फलंदाज पाहतोय विशाल वरंडे. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागतो टीम. अर्थात विचार केला तर पहिला धक्का लागतो टीम. अर्थात विचार केला खरं कौतुक करावं लागेल संघाचं. गोलंदाज हरीश कोळेकरला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धक्का लागतो. 2 चेंडू डॉट आले आणि त्याच्यानंतर विशाल वरंडेची विकेट येते. विशाल वरंडे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागलाय. अर्थातच टीम
क्षितिज फायटर संघाला पहिला धक्का लागतो. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलक 0 लागलाय. अर्थातच खरंच कौतुक करावं लागेल या दोन्ही संघांचं. आपण पाहतो हरीश कोळेकर एक चॉईस खेळाडू म्हणून ज्या संघामध्ये खेळतो अर्थात आरजे फायटर संघामध्ये पहिले 3 चेंडू चांगले हाताळत. धावफलक लागते 0 वरती. लॉस ऑफ द 1 विकेट्स. लाजवाब गोलंदाजी. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं हरीश कोळेकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाटोशी गावचा गोपीचा एक हार्डर फलंदाज हरीश राजू गालवेला पाहतोय. सेकंडला मैदानामध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेचे षटक. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. दोन्ही टीम पाहतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज हरीशचं. पहिले 3 चेंडू विशाल वरंडीची विकेट. लाजवाब गोलंदाजी पाहिली जाते. हो यावेळी ऑन साईडला शॉटअप जॅक करायचा होता. फटका तर चांगला होता आणि फटका पाहण्याजोगा होता आणि पंचांनी पाहिलं ओळखलं आणि पंच सांगतात या सिटीचं मॅक्झिमम. चेंडू निघून जातोय. बेधडक फटका आलाय कडक कडक कडक. फलंदाज पाहतोय अर्थातच विचार केला तर राजेश गालवे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना ठोकतोय षटकार आणि साने संघाचं अकाउंट ओपन होतंय. तब्बल जाऊन पोचतोय 6च्या घरात. 4 चेंडू 6 धावा. लॉस ऑफ द 1 विकेट्स. महत्वाचे 2 चेंडू 2 टू गो. चांगली मॅच पाहण्याजोगी मॅच होईल. दोन्ही दिगे हाय व्होल्टेज मुकाबला पाहतोय. दोन्ही संघ बॅच वर्सेस बॅचचा मुकाबला क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. महत्वाचे 2 चेंडू पॉवर प्लेचे 2 टू गो. सेकंडला फलंदाज राजेश गालवेला पाहतोय. एक हार्डर फलंदाज. हो या वेळेला वेगाने टाकला होता. यष्टी रक्षक देखील चिक्क झाला आणि डोळ्याची पापणी लवते की लवते. येथे एक लेग बाईकची सिंगल धाव आणि चेंडूचा खेळ झाला तब्बल 5 आणि धावफलक जाऊन पोचतो या 1ने 7च्या घरात. 7 ऑफ द स्कोर बोर्ड. 5 चेंडू 7 धावा लागला की 1 विकेट. विशाल वरंडीची आयकॉन खेळाडूची विकेट आली. त्याच्यानंतर कुठेतरी मनामध्ये दुःख आलं असेल या टीमला. 1 टू गो. महत्वाचा 1 चेंडू. ओहो यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा बॅटला कडा लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा घोषणकी क्षेत्रामध्ये जाते. सिंगल एका धावेसाठी आणि पहिला पॉवर प्ले षटकाची समाप्ती होते आणि धावफलक जाऊन पोचते तब्बल 8च्या घरात. 8 ऑफ द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट्स. 8 धावा एका विकेट मध्ये पाहतोय. पॉवर प्ले षटक लाजवाब राहिला हरीश कोळेकरचं. स्वतः संघाचा पण खरंच एक चांगला खेळाडू पाहतोय. 40 खेळाडू पाहतोय हरीश कोळेकरला. लाजवाब गोलंदाजी केली या गोलंदाजाने. सर्व आयकॉन खेळाडू पाहतोय अर्थातच हरीश कोळेकर. 40 खेळाडू गणेश सुर्वे. आयकॉन खेळाडू सूरज शिंदे पाहतोय आरजे फायटर संघामध्ये आणि त्याच्यासोबत फाईट करतोय. आपण खरंच कौतुक करावं लागेल. शिवतेज फायटर संघामध्ये आयकॉन खेळाडू विशाल वरंडे. सब आयकॉन खेळाडू राजेश गालवे आणि 40 खेळाडू आपण पाहतोय ओमकार कळवे. दोन्ही टीमला खरंच दोन्ही टीम बेस्टची मॅच पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात 8 आणि विकेट्स आले एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला हरीशने. तो म्हणजे विशालच्या रूपात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ. थोडं स्पीडअप द्यायचं मॅचला प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय मिस्टर KPL कुसुम गावचा एक लाजवाब गोलंदाज. बॅटिंग करतो गोलंदाजी करतो यष्टीरक्षण देखील करतो. त्यानं झेल पकडली होती असा एक गोलंदाज आपण पाहतोय सूरजला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला. सायकलला फलंदाज शंकर. ओमकारला पाहतोय. हो यावेळी रनआउटचा चान्स. हो कॉलिंग चुकलं. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं असतं. इथे कॉलिंग चुकलं आणि चुकीला माफी नाही आणि फलंदाज पाहतोय आपण अर्थातच सवाईकर खेळाडू. ओमकारला दाखवला परतीचा इशारा. ओमकार देखील तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. ओमकारला दाखवलाय बॅक टू द डगआउटचा रस्ता. पहिला चेंडू एक रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो. टीम अर्थातच विचार केला तर शिवताज फायटर संघाला. अर्थातच ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. आता मैदानाच्या आतमध्ये झाला विठ्ठल दाखल. अखिलेचा एक लाजवाब खेळ. विठ्ठल एडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 1 धावा झालेत 8. बॅटिंग करावी लागेल आता शिवतेज फायटर संघाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय मिस्टर KPL सूरजला पाहतोय. लाजवाब क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो यावेळी चाबूक शॉट. फटका चांगला होता. फटका पाहण्याजोगा होता. मरीनचा मरीन ड्राईव्ह आणि हा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. 1 बाउन्स. चेंडू देखील निघून जातोय ओव्हर द रोप. येथे 4-4-4 चौकार. राजेश गालवे सेट ऑन फायर. पहिला चेंडू फेस करणारे षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती ठोकतोय चौकार आणि धावफलक 4ने फेर ढकलतोय. जाऊन बसते तब्बल 12च्या घरात. 12 ऑफ द स्कोर बोर्ड. 12 धावा. लाजवाब बॅटिंग राजेश गालवेवरती आज जबाबदारी असेल संघाची कारण संघाचा हुकमाचा एका सब आयकॉन खेळाडू का मला निवड केली. आज बॅटिंग करावी लागेल राजेशला. सूरजवरती अटॅक केला जातोय 2 चेंडूचा फेस करत असताना.
हो यावेळी नाही, यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला आणि चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि येतोय डॉट चेंडू. कमबॅक केलाय गोलंदाज सूरजने. पहिला चेंडू चांगला होता, पहिला चेंडू विकेट आली, त्याच्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एक डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू झाले, धावफलक जाऊन बसले तब्बल 12च्या घरात. टेल स्कोरबोर्ड. फुल टॉस होता, फुल टॉस मिस केला, मिस अँड डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, विकेटचं पतन. फलंदाज सब आयकॉन राजेश गालवे बॅक टू द पॅव्हिलियन. काय होतंय, टीमला धक्का लागतो तिसरा. एका साईडला आयकॉन खेळाडू, दुसऱ्या साईडला चॉईस खेळाडू आणि तिसऱ्या साईडला सब आयकॉन खेळाडू. तिघांना दाखवले परतीचा इशारा. टीमचे हुकमे एक मैदानाच्या दिशेने बाहेर चाललेत. फलंदाज बाद होतोय राजेश गालवे बॅक टू द पॅव्हिलियन. फुल टॉस होता, मिस केला, संधी होती राजेश गालवेला. मिस चेंडू केला आणि त्याच्यानंतर या स्टंटचा वेध घेतला. फलंदाज बाद, राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राजेश गालवेची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललाय फलंदाज. बाळेगावचा बंटीला पाहतोय. एमपीएल मध्ये सर्वात हायेस्ट पॉईंट टेबल जळायला लागला असा बंटीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटिंग करावी लागेल. पॉईंट टेबल जर 20,000 खाली असतील तर बॅटिंग देखील तशीच करावी लागेल. महत्वाची बॅटिंग करणं गरजेचं असेल बंटीला. आज आपण पाहतोय शिवतेज फायटर संघामध्ये सर्व खेळाडू चांगले टॉप ऑर्डर पाहतोय, चांगली बॅटिंग पाहतोय. संपूर्ण संघाची बॅटिंग करावी लागेल आज बंटीला. चेंडूचा खेळ झाला तब्बल 4. टू गो, महत्वाचे 2 चेंडू. सगळ्याला फलंदाज बंटी. टू गो, महत्वाचे 2 चेंडू. पॉवर षटक अजून देखील चालू आहे. एक सेक्शन बाहेर आला, 3 सेक्शन बाहेर सजवले जातात. टू गो, महत्वाचे 2 चेंडू. ओहो, यावेळी बसून खेळायचा होता, घुटना टेकला होता, घुटना टेकून ऑन साईडला मारायचा होता. गोलंदाज देखील चलाक पाहतोय. जेवढ्या वेगाने चेंडू टाकला बंटीला देखील चेंडू समजला नाही आणि पुन्हा एकदा येतो चेंडू डॉट आणि चेंडूचा खेळ झाला तब्बल 5. 1 टू गो, महत्वाचा एक चेंडू. शेवटचा चेंडू ऑन साईडला, कॅचचा कॉल. मला बोली लागली होती जास्त. सूरज देखील सांगून येतोय तो अशील शेर, मी देखील आहे 1.25 शेर आणि सूरजने घेतली होती या इनिंग मधील तब्बल 3री विकेट आणि फलंदाज बंटी बॅक टू द पॅव्हिलियन. शिवतेज फायटर्स संघाला धक्का लागतो तो म्हणजे 4था बंटीच्या रूपात. 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन बसतो तब्बल 12च्या घरात. एका धावेवर रन रेट चाललाय. 12 चेंडू 12 धावा झालेत. लॉस ऑफ द 4 विकेट्स. 4 विकेट देखील पडलेत. बॅटिंग करावी लागेल आता. कुठेतरी विठ्ठल एडगेला जबाबदारी घेणं गरजेचं असेल. महत्वाची मॅच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चाललाय. लक्ष्मणला पाहतोय. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटिंग करणं गरजेचं असेल दोन्ही टीमला. शिवतेज फायटर संघाची बॅटिंग थोडीशी नाराज राहिली. विशाल वरंडीची विकेट आली, त्यानंतर रनआउट मध्ये ओमकार कळवेची विकेट आली, त्याच्यानंतर राजेश गालवेची विकेट आली. आता महत्वाची विकेट असेल. मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल इडगेला पाहतोय. बॅटिंग करणं गरजेचं असेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पॉवर प्ले देखील संपलाय. 5 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता, फटका बसला, कॅचचा कॉल. एलिव्हेशन जास्त, ताकद कमी आणि फलंदाज विठ्ठल एडगेला देखील दाखवलाय चले जाऊचा इशारा. फलंदाज विठ्ठल एडगे बॅक टू द पॅव्हिलियन. संघाचा धक्का क्रमांक 5वा लागतोय. टीम शिवतेज फायटर संघाला. लाजवाब गोलंदाज पाहतोय. आंबरक संघाचा एक्सप्रेस आपण पाहतोय. श्रीकांतला पाहतोय. तो श्रीकांत की जेनं 5ला 5 धावा डिपेंड केलात असा श्रीकांत गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी. पहिला चेंडू खेळत असताना विठ्ठल एडगेला दाखल परतीचा इशारा. विठ्ठल एडगे बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वतः संघाचा संघ मालक चाललाय, अर्थातच अमोल बायगडे. हॅलो हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये पाहत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्वतः संघ मालक. हॅलो 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 हॅलो. यस, मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण स्वतः संघ मालक अमोलला पाहतोय.
शिवतेज फायटर्स संघाचे संघ मालक पाहिलं जात आहेत. अमोल बायगडेला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ यावेळी चांगलाच कव्हर आहे खेळून काढलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. एकीचाच प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला आपण विचार केला तर फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मणला ठेवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. एकाने धाव फलक पुढे ढकलतोय. जाऊन बसतोय 13. 13च्या घरात 13 धावा. लॉस ऑफ द 5 विकेट्स पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 विकेट्स पडलेत 5. ओहो यावेळी चांगला चेंडू. टप्पा पडला. थोडासा खाली राहिला. एक चोराची धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक छोटी धाव पूर्ण होते आणि एका धावेने पुन्हा एकदा थोडस धाव फलक पुढे ढकलतोय. विचार केला तर जाऊन पोहोचते तब्बल 14च्या घरात 14. 14 धावा. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. गोलंदाज पाहतोय सार्थक आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. श्रीकांतला पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वतः संघाचा संघ मालक पाहतोय. खरंच बॅटिंग करावी लागेल. संघ मालकावरती जबाबदारी असेल अर्थात स्वतः संघाचा संघ मालक अमोल बाईगडे पाहतोय. 2 to go. ओहो यावेळी वेगाने टाकला होता. डोळ्याची पापणी लवती बॅटची कडा. यस पंचांशी ॲपेली उचलून धरले आणि पंचाने ॲपेली नाकारले. येतोय डॉट चेंडू. ला जवाब गोलंदाजी पाहतोय. श्रीकांतला जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असलेल्या श्रीकांतचं. आंबरक एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं या श्रीकांतला. ला जवाब गोलंदाजी. तब्बल 5 चेंडू चांगले हातावेत आणि धाव दिली फक्त 2. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. हो यावेळी सर्व बॅटने एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही का. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण सक्सेस होते आणि 2च धावेवरती समाधान मानलं जातंय आणि 2 धावेने संघाचं तिसरं षटक देखील समाप्त होत आहे आणि धावफलक जाऊन बसते तब्बल 15. 15 16 16च्या घरात. तब्बल अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाले फक्त 16. आता बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतोय एका साईडला अमोलला दुसऱ्या साईडला लक्ष्मणला. दोन्ही टीम लोकांना संघाला बॅटिंग करणं खूप गरजेचं असेल. संघ पाहतोय शिवतेज फायटर्स. चला लगेच स्पीडअप करा दोन्ही टीम्स. आपण पाहतोय 18 चेंडूचा खेळ झालाय. तब्बल धावफलक पाहतोय 16च्या घरात. 18 चेंडूचा खेळ झालाय. तब्बल अजून 12 चेंडू बाकी असतील. बॅटिंग करावी लागेल लक्ष्मणाने कुठेतरी अमोलला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पाहतोय सोन्याला पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सेकंडला फलंदाज लक्ष्मण. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. मिस केला आणि त्याच्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन चेंडू हाताळतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त. विकेटचं पतन. फलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक लागतो टीम शिवतेज फायटर्सला 6वा आणि पुन्हा एकदा आता बॅटिंग करत असताना कुठेतरी नाराज घरी आलं लक्ष्मण. आता बॅटिंग साठी कोण येईल आणि कोण जबाबदारी घेईल टीम शिवतेज फायटर्स संघाची. तब्बल अजून 11 चेंडूचा खेळ असेल. धावा झाले फक्त 16. बॅटिंग लाईनअप खूप मोठा होता शिवतेज फायटर्स संघाचा. सर्वांना चाकाचीक करून टाकलंय अर्थात आरजे फायटर्स संघाने. सूरजला पाहतोय सूरज शिंदे आयकॉन खेळाडू. सब आयकॉन आपण पाहतोय हरीश कोळेकर. मैदानाच्या आतमध्ये चाललाय सुमित वर्णेवाडी गावचा. वर्णेवाडी गावचा एक सितारा सुमितला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या गावासाठी खेळत असताना चांगलं क्रिकेट खेळलं सुमितने देखील. आता सुमितवरती जबाबदारी असेल. तब्बल 11 चेंडूचा खेळ बाकी. किती धावफलक ठोकलं जाईल आणि किती धावफलक रोखलं जाईल. महत्वाचे 11 चेंडू. देवळ मॅचला थोडासा स्पीडअप. यावेळी ऑन साईडला चांगला फटका पाहतोय. एक धाव तिथे क्षेत्ररक्षण होता. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. पंचांनी पाहिलं पंचांनी ओळखलं आणि पंचांनी सांगलं या सिटीजन नोट आउट. एक धाव पूर्ण केली जाते चिताईच्या चपळाईने आणि एक सिंगल येते. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 17. 17च्या घरात. ओव्हर क्रमांक 4चा खेळ. तब्बल चेंडू झाले 4. 2 झालेत. महत्वाचे 4 चेंडू बाकी. ओहो यावेळी स्वतः संघ मालक चेंडू पाहिला ओळखला आणि सोडून दिला जातोय. येथे एक वाईटची एक सिंगल. एका धावेने थोडासा डोंगर उभा केला जातोय. एका धावेने गाडी रुलावरती आणली जाते आणि धावफलक जातोय पुन्हा एकदा 18. 18 धावा.
ओहो यावेळी चांगला कट पाहतोय चेंडू निघून जातो टप्पा 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 घेत पंच पाहतील पंच सा निशा करतील आणि चेंडू निघून जातोय टप्पा टप्पा घेत येतोय संघ मालक अमोल वायगडेच्या बॅट मधून 4-4-4 चौकार 4 ने धावांमध्ये थोडीशी भर होते आणि धावफलक थोडस पुढे ढकलतोय जाऊन पोहोचते 22 22च्या घरात चांगला कट होता पाहण्यात जोगा कट होता लाजवाब कट होता अमोलचा खरंच कौतुक करावं लागेल या अमोलचं कव्हर ड्राईव्ह चांगला होता चांगला कट केला होता 4 ने धावफलक जातो 22 22च्या घरात लाजवाब आपण पाहू शकता स्क्रीनवरती देखील रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता खरंच 2 कॅमेरा वर्क पाहतोय आज सौरवजी पाटील यांचा संपूर्ण कॅमेरा वर्क किच स्कोरच्या माध्यमातून घर बसल्या मॅचचा आनंद घेतला जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कॅचचा कॉल होता कॅच होते ड्रॉप आणि त्याच्यानंतर पूर्ण केली जाते एक सिंगल धाव आणि एका धावेने धावफलक थोडस पुढे ढकले 23-23च्या घरात चेंडूचा खेळ झाला तब्बल 4 2-2 महत्वाचे 2 चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज सुमित ओहो फुलटॉस होता दिशा 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 पंचांनी पाहिलं यस चेंडू पाठच्या दाराने नाहीतर पुढच्या दाराने नाहीतर पाठच्या दाराने चोरी केली आणि सुमितला देखील दाखवलं डगआउटचा रस्ता काय होतंय काय बिघडतंय शिवतेज फायटर्स धक्काला लागतो धक्का क्रमांक 7वा बॅक टू पवेलियन सुमित पुढच्या दाराने नाहीतर पाठच्या दाराने चोरी केली सुमितला देखील माहित नव्हतं चेंडू स्टंपांना लागला जातोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि फलंदाज सुमित देखील बाद होतोय धक्का क्रमांक 7वा लागतोय शिवतेज फायटर संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये चालला बॅटिंगसाठी आशिष फिरकीचा जादूगर आता तसं आपण पाहतो जो चांगली गोलंदाजी करतो आता बॅटिंग देखील करावी लागेल या आशिषला महत्वाचा एक चेंडू 1-2 23 जावा झाल्यात वंतूचा एक चेंडू 1-2 महत्वाचा एक चेंडू बाकी असेल लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतोय आशिषला हो हो बॅट स्विंग केली जाते पंचांचे अपील उचलून धरले पंचाने अपीलही नाकारले आणि 4थ्या षटकाची देखील होते समाप्ती तब्बल 24 चेंडूचा खेळ होते समाप्त आणि धावफलक देखील होते तब्बल 23 जावा झालेत आणि 7 विकेट्स पडलेत आता महत्वाची 6 चेंडू किती धावा ठोकतील आणि किती स्कोरबोर्ड लागेल या स्कोरबोर्डवरती महत्वाचे 6 चेंडू संघ मालक मैदानाच्या आतमध्ये अमोल बाईगडे अजून देखील उभा असेल किती धावा ठोकेल या 6 चेंडू मध्ये चला हरीश लगेच स्पीडअप करा मित्रांनो थोडस टीम मीटिंग घेऊ नका दादा थोडस आपल्याला विनंती असेल 3 षटकांवर आपल्याला टीम मीटिंग साठी कॉल असतो 3 षटकामध्ये आपण टीम मीटिंग घेऊ शकता आता कोणी टीम मीटिंग घेऊ नये महत्वाचे 6 चेंडू थोडं स्पीडअप करा अजून तब्बल आपल्याला विचार केला तर आजचा पहिला दिवस तब्बल 8 मॅचेस खेळवायचे होते तब्बल ही 4थी मॅच चालू अजून 4 मॅचेस खेळवायचे आहेत थोडं स्पीडअप करा नक्कीच नागवाटेक गावचे एक सितारा पाहतोय अर्थातच धनगर प्रीमियर लीग डे नाईटची स्पर्धा झाली त्याचा मॅनेजर पाहतोय अर्थातच आपण पाहतोय सुरेश शेकेला दादा वेलकम सहर्ष स्वागत सुरेश दादा आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे प्रकाश दादा वेळगे आपण देखील व्यासपीठावरती या तुमचं देखील सहर्ष स्वागत करतोय MPL पर्व पहिल्यामध्ये वेलकम सहर्ष स्वागत संपूर्ण नागवांटेक टीम पाहतोय प्रकाश असेल सूरज असेल दादा सर्वांनी व्यासपीठावरती या खरंच सूरज दादा व्यासपीठावरती या एक डे नाईटची चांगली स्पर्धा PTPL पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग झाली आता थोड्या दिवसापूर्वी पार पडली मॅचच्या दिशेने जाऊया पहिला चेंडू एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न तर चुकला होता फटका देखील चांगला होता आणि धावा दिला जातील तब्बल 2 आणि 2 ने धावफलक थोडंसं पुढे ढकलेल जाऊन बसेल 25च्या घरात प्लीज प्रकाश दादा आपण देखील या व्यासपीठावरती सुरेश दादा आपण देखील या खरंच पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग नाईटची स्पर्धा झाली खरंच खूप मोठी स्पर्धा झाली त्यांचा संपूर्ण हक्क या सुरेश दादांना असेल प्रकाश दादांना संपूर्ण कमिटी पाहतो नागवांटेकची खरंच कौतुक करावं लागलं क्रिकेटरांचं दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत नक्कीच बंटी दादा शेळके आपण देखील या खरंच त्यांचं नाव विसरून चालणार नाही बंटी देखील एक लाजवाब क्रिकेटरचा आवड खूप या बंटीला तोच बंटी देखील पाहतो दादा आपण देखील व्यासपीठावरती या बंटी दादा सर्वांचं करूया सहर्ष स्वागत वेलकम सुरेश दादा एका चेंडूचा खेळ झालाय पुन्हा एकदा ऑन साईडला मुंडी खाली घातल्यानंतर फटका तर खेळ आहे धावा तेवढ्या नसतील धाव असेल फक्त एक सिंगल आणि एका धावेने धावफलक पुढे ढकलेल जाऊन पोहोचेल 27-27च्या घरात बॅटिंग करावी लागेल अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल 4 चेंडूमध्ये तब्बल जर 10 ते 15 धावा आले ना शिवतेज फायटर संघामध्ये देखील बॉलिंग अटॅक तगडा असतो कारण समोर विशाल वरंडे सारखा गोलंदाज अजून लाजवाब गोलंदाजी करतो महत्वाचे 4 चेंडू पहिल्या इनिंग मधील पाहतोय
नक्कीच प्रकाश रेडगे आपण देखील या व्यासपीठावरती दादा. हो यावेळी पार्टी सरलास कट काढलाय, चेंडू खेळून काढलाय, चेंडू देखील निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द रफ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सरस सीमा रेषेची भेट. येतोय फलंदाज संघ मालक स्वतः अमोल बायगडेच्या बॅटमधून. 4-4-4 चौकार. संघ पूर्णपणे संपला होता. संघाचा चॉईस खेळाडू आयकॉन खेळाडू आउट झाला होता आणि मैदानाच्या आतमध्ये संघ मालक आला आणि संघ मालक देवासारखा धावून आला आणि ठोकला जातोय षटकार चौकार. या सिटीचं पंच पाहतायत व्हाईट चेंडू. व्हाईटने पुन्हा एकदा थोडीशी भर होते. 32 धावा झालेत. मंगाची मॅच 35ची देखील लोड मॅच झाली होती. इथं जर 40+ धावा झाले ना थोडंसं अवघड ठरवेल आरजे फायटर संघाला देखील. अजून देखील तब्बल विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा खेळून काढलाय. एकदा वेगाने पूर्ण केली, चुकी होते, चुकीला माफी नाही आणि एक धाव होते तिथे दिला जाते तब्बल 2 धावा. 2ने पुन्हा एकदा धावांमध्ये थोडीशी भर. धावा होत्या 32, त्याच्यानंतर पाहतोय आपण 34. 34च्या घरात 34 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडू बाकी असतील. 2 to go महत्वाचे 2 चेंडू. गोलंदाज पाहतोय आपण विनायकला. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, खोदून काढलाय. हेलिकॉप्टर बेधडक फटका आलाय लय कडक कडक कडक. जसं म्हटलं जातं ना भीड़ में लगे तो उसे धक्का कहते, गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते. मेरे दोस्त संघाचा संघ मालक आला, अमोल बाईगडे आला आणि त्यानं पूर्णपणे संघाचा कायापलट करून टाकला. 1 to go महत्वाचा एक चेंडू. ओहो पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, अंगावरती टाकला. एक सिंगल धावेचा प्रयत्न, एक सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 41-41च्या घरात आणि विन असेल तो म्हणजे 42. 30 चेंडू 42चं समीकरण. अमोल बायगडेची बॅटिंग लाजवाब होती. संघाचा संघ मालक का मना बनवलं होतं. संघ मालकाने बॅटिंग केली आणि ठोकल्या जातात 41 धावा. समीकरण असेल 30 चेंडू 42ची गरज. चला जाऊया नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस करूया. अजित देसाई सर आपण कुठे असेल आपण देखील या. नेक्स्ट इनिंगची कहाणी ऐकूया आपण अजित देसाई सरांच्या आवाजातून. 30 चेंडू 42चं समीकरण. मोना क्रिकेट असून अजून एक आपला हक्काचा आवाज पाहतोय. नक्कीच विचार केला तर अजित देसाई सरांची एक कहाणी ऐकूया नेक्स्ट मॅचची. थँक्यू सो मच. 30 चेंडू 42चं समीकरण. कुठेही जाऊ नका, पाहत राहा MPL 2026चं पर्व पहिलं. मजा घेत नाही सर, मजा म्हणजे घेऊ नका. मोठा माणूस आहे असं करू नका. लावून आला तिचं नाव घ्या सर. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 थँक्यू सो मच. नुकताच त्यांचा आवाज आपण ऐकला. नक्कीच इथून मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच चालू आहे. लक्ष 30 मध्ये 42 धावा करायचे आणि चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट इथून खेळणं गरजेचं. आणि आपण काही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार इथे मुख्य व्यासपीठावरती घेतोय. माननीय सन्माननीय आदरणीय रॉयल स्ट्रायकरचे कर्णधार माननीय सन्माननीय आदरणीय चेतन नवले यांचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा मी विनंती करेल. आमचे समालोचक दीपक बने तुमचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कारण जो क्रिकेटमध्ये आला त्याचा मान सन्मान सत्कार करणं गरजेचं असतं आणि त्यांचा यशोचित सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. कारण क्रिकेटवरचं प्रेम दाखवलेलं प्रेम नक्कीच इथून त्यांचं आपण करतोय आणि संघ मालक म्हणून एक त्यांचं नाव आज इथे देण्यात आलं आणि खरंच कौतुक करेल. नुकतीच आपण जी डे नाईट स्पर्धा पाहिली. सुरेश शेळके यांचा यशोचित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. केबी यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते
यशोदी सन्मान इथे करायचा मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हॅलो 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 करा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. थँक्यू सो मच. नक्कीच चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत आणि इथून सुरुवात झाली. आपण बघतोय मोरणा क्रिकेट असोसिएशन, आपण पाहतोय मोरणा प्रीमियर लीग 2026. आणि क्रिकेट बद्दल सांगायला गेलं ना, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं असतं. आणि इथून नेक्स्ट मॅच टॉससाठी या. कोणती टीम आहे कॅप्टन? नेक्स्ट मॅच लगेच यायचं टॉससाठी. वेळ घेऊ नका कारण आमच्याजवळ वेळ भरपूर कमी आणि आम्हाला उद्यासाठी एकही मॅच ठेवायची नाही. आजच्या लॉट्समधल्या आम्हाला 8च्या 8 मॅच कंपल्सरी इथून कंप्लीट करायची आहे, लक्षात घ्यायचं. आदित्य अनन्या फायटर आणि आरवी इलेव्हन कळकेवाडी नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. त्यासाठी विनंती करेल लगेच टॉससाठी यायचं कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला उद्यासाठी एकही मॅच आम्हाला इथे ठेवायची नाहीये फास्ट. आणि आता आम्ही भरपूर वेळा तुम्हाला सूचना करू कारण विशाल वरांडे पहिला बॉल वेगवान होता. असे रक्षक आहेत आपण बघतोय. एकही धाव इथून मिळणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मी इथे आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष इथून 42 करायचे चेंडू असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये 30 कारण वेळेचं बंधन कराल तितकं चांगलं आहे कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये 8च्या 8 मॅच कंपल्सरी कंप्लीट करून इथून तुम्हाला पाठवायचं आहे. कारण उद्या आम्हाला पहा सेमी 1 सेमी 2 आणि फायनल म्हणजे 3 मॅच एक्स्ट्रा झाल्या. यासाठी सांगतोय उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला एकही मॅच ठेवायची नाही. आणि हो हो वेगवान आहे, डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून चाललाय. काय बॉल आहे यार, खरंच कौतुक करे. डब्बा पडल्यानंतर अगदी समजला नाही. आणि विशाल वरांडे खासियत आहे आणि बघायला गेलं तर मी आत्तापर्यंत पाहिलं विशाल वरांडेला कुठेतरी लीग मध्ये खेळताना जास्त बॅटिंग कुठेतरी होत नाही. लीग लकी नाही की काय विशाल वरांडेला. मात्र प्रॉपर डायला गॅप मध्ये बघितला कव्हर्सला क्षेत्ररक्षक पाठला करेल आउटफील्ड फास्ट. शेवटच्या क्षणाला फिल्डिंग झाली चांगली. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॅकअपला आला तोपर्यंत धावा कंप्लीट झाला 2. लक्ष 42 मैदानाच्या आपण बघतोय. तर सर नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. दोन्ही टीम पाहतोय. अर्थातच कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. अर्थातच आदरणीय विभानदादा वरांडे यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. एका साईडला आदित्य फाईट असतो, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय आरवी 11 छापा कॉल दिलाय आदित्य फायटर्सने आणि छापा आलाय. निर्णय काय असेल? 2 मिनिटं चालणार निर्णय. 2 मिनिटं चालू. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. टॉस जिंकला अर्थातच आदित्य आनंद फायटर्सने आणि निर्णय कळवला जाईल थोड्या वेळात. जाऊया ऐकूया कहाणी या मॅचची अजित सरांच्या मुखाने. पुन्हा एकदा आपण गोलंदाज बघतोय. आडवा बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आलाय आणि इथून बॉल निघून चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर एक सिंगल मी इथे आपण राजेशला तिथे पाहिलं. नक्कीच चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन इथून करायचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल आहे. डब्बा पडल्यानंतर हा बॉल आपण बघतोय निघून चालला डॉट बॉल.
चांगलं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये विशाल वरंडेच्या माध्यमातून आपण बघितलं. पहिलं षटक हाताळत असताना बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करत असताना इथून चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. आणि इथून नेक्स्ट मॅच आपण बघतोय. आरोही आदिती टॉसविन आणि इन्व्हाइट केलाय फिल्डिंग साठी आपण पाहतोय. आणि बॅटिंग करेल टीम आरबी 11 कळकेवाडी ना आरबी 11 कळकेवाडी संघ. चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन करायचं. इथून चांगलं क्रिकेट इथून करणं गरजेचं आणि इथून धावा देखील तितक्याच चांगल्या बनवायला लागतील. पुन्हा एकदा हो हो कॅचचा झेल इथून आपण बघतोय. पकडता आला नाही. कॅच भरपूर महत्वाचा होता. इथून जर कॅच झाला असता तर मॅच मध्ये वातावरण वेगळं बघायला मिळालं असतं. आज राजेश कुठेतरी आपण बघतोय चुकीचं काम करत असताना, कारण महत्वाचा विकेट आहे. इथून धावा होणं गरजेचं आहे. कारण सूरजला आपण बघितलं ना महत्वाचा खेळ जेव्हा जेव्हा टीम मध्ये खेळतो तेव्हा तेव्हा उजाला त्याच्या माध्यमातून नेहमी दिला जातो. जसा सूर्य आपल्याला उजेड देतो तसा हा सूरज कोणत्याही टीम मध्ये असू दे प्रत्येक टीम मध्ये खेळत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडवा बॅटनं लॉफ करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. इथून रनआउटची संधी असेल. पहा पूर्णपणे लागला असेल ते बा नाही आहे. सुरक्षित आहेत. आणि ऋषीला आपण तिथे पाहतोय. टीम शिद्रुकवाडी संघाचा एक गोलंदाज म्हणून आज ओळखला जातो. अतिशय चांगली गोलंदाजी एक स्पिनर गोलंदाज म्हणून त्या टीम मध्ये खेळताना आपण पाहतो. चांगले चांगले खेळाडू टीम शिद्रुकवाडी संघामध्ये देखील आपण पाहतो. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमी आपण बघत आलोय. आशिष झाले प्रवीण चांगले खेळाडू त्या टीम मध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडवा बॅटनं ऑफ करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. एक सिंगल इथून मिळते. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आणि आपण बघितलं प्रवीण वरती भरपूर वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये बोली लागली त्या खेळाडूला. तब्बल 5-5.5 हजार पॉइंट्स न तो टीम मध्ये सिलेक्शन झालं. खरंच कौतुक करेल. एक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि इथून आडवा बॅटनं ऑफ केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. आणि तो बघायला गेलं तर रील स्टार देखील आपण बघतोय. भरपूर व्हिडिओज भरपूर त्याच्या माध्यमातून बनवल्या जातात आणि असंच पुढे गेले पाहिजेत. त्यांना देखील शुभेच्छा त्यांच्या मॅचसाठी. इन ऍक्शन मध्ये ते देखील दिसतील. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. आशिष त्याचं नुकतंच मी नाव घेतलं आणि त्याच्या विरोधामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असतं. चांगला धावा बनवणं गरजेचं असणार आहे. क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. त्या टीमला कॅप्टन जो मिळाला ना तो शांत मिळाला. हेमंत शिद्रुक त्याचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. कारण टीम हरू दे जिंकू दे एकदम सायलेंट असतो आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलं. स्टेप आउट झाला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आपण पाहतो. एक सिंगल इथून मिळेल. सिंगल वरती समाधान मानावं लागणार आणि इथून चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार. आपण एक सिंगल धाव मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून संपलं. दुसरं अजूनही 18 बॉल आणि इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला आम्ही लगेचच सांगतोय बनवायचे असतील 29 धावा धावफलकावरती. आणि कौतुक करेल भगवत दादा गोळेकर. कारण सकाळपासून जेव्हापासून मॅच चालू झाले स्कोररचं काम अतिशय चांगलं करेल. खरंच कमिटीकडून देखील त्यांचं कौतुक केलं जाईल. कारण मी बघितलं ना सकाळपासून ते एका जागेवर हल्ले नाही आहेत आणि असे व्यक्ती आपल्याला मिळणं गरजेचं आहे. असोसिएशनला पुढे घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक बॉल प्रत्येक विकेट प्रत्येक रन
त्यांच्या माध्यमातून काउंट केली जाते. थँक्यू सो मच. तुम्ही देखील इथे उपस्थित राहिलात आणि तुमच्या माध्यमातून स्कोररचं काम असं पूर्णपणे पार पडलं. खरंच कौतुक करेल. एका जाग्यावरून ते हल्ले देखील नाहीत. पहिला मॅच मधून गेले, चौथी मॅच चालू आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅचकडे होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं, 18 मध्ये 29ची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज बंटी, सगळ्यात महागडा खेळाडू ओळखला जाणार ती ऑप्शन मध्ये तो बंटी आहे. हाफ ट्रॅकर निघून जातोय. बाय बाय टाटा, निघून गेला. बॉल सी रेषा पार. इथं उत्तुंग षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, सूरज आहे, उजाला देणार. कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. क्वालिटी खेळ त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत आलो. आता रन करायचे असतील 23 आणि स्कोरबोर्ड अजूनही 23 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये. मिस्टर MPL कोण होणार हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेनं ऑन बाउंड्री कव्हर करत असताना लागोपाठचा दुसरा बॉल. राजेश कुठेतरी टेन्शन मध्ये असेल. कॅच घेतला असता तर एवढ्या धावा गेल्या नसत्या. हेच तर क्रिकेट आहे. ज्या खेळाडूचा तुम्ही झेल ड्रॉप करणार ना, त्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येणार. नगदीच मागच्या मॅच मध्ये तब्बल 69 धावा वैभव सुधारणा बनवल्या आणि त्यानं सांगितलं आपल्यामध्ये एक दुःखद घटना झाली. कारण खरंच बघायला गेलं तर कृष्णादास चोपदार यांचे बंधू आपल्यामधून निघून गेले आणि ते देखील आज इथे दिसले असते. मात्र ही घटना घडल्यामुळे ते उपस्थित नाही आहेत. आपण त्यांना देखील त्यांच्या बाबाला देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपण उद्याच्या दिवसामध्ये देऊ. आणि लागोपाठचा तिसरा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग यार. ज्या खेळाडूचा झेल ड्रॉप झाला त्यानं 18 धावा बनवल्या. जर ही कॅच आली असती तर मॅच मध्ये वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. मात्र इथून कुठेतरी पलटवार झाला. क्रिकेट एक असा खेळ आहे ना, नक्कीच आपण पाहायला गेलं 16 मध्ये 17ची गरज आता इथून बनवायच्या धावा. का फटकेबाजी, लाजवाब. 3 बॉल 3. सगळ्यात महागडा खेळाडू आपण बघतोय. 15 बॉल 11 करायचे. सॉरी, इथून अपडेट झालं नव्हतं, मात्र आता अपडेट झालं आणि इथून 15 मध्ये 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट. 1 मिनिट. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. अठरा धावा 3 मध्ये आपण बनवला. 3 बॉल वरती. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये यार. चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत आलो आणि हेच ते क्रिकेट दाखवत असताना सूरज आपण पाहतोय टीम कुसरून संघाचा. मात्र आज या संघामध्ये आयकॉन प्लेयर्स मधून खेळताना आपण पाहतोय त्याला बंटीला. सगळ्यात जो मागला खेळाडू गेलाय त्याच खेळाडूला कुठेतरी धावा येतात असं मी भरपूर स्पर्धेमध्ये बघितलंय. जो जास्त महाग खेळाडू जातो ना त्याच खेळाडूला कुठेतरी जास्त धावा येतात आणि तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय. अनुभव भरपूर आहे आम्हाला. कारण क्रिकेट समालोचन भरपूर आम्ही केलंय आणि इथून आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज यार. ओ वेगवान आहे. ठपा पडल्यानंतर जास्त बाहेर. व्हाईट बॉल. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. आता मात्र बॉल करायचे तिथून मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धाव फलकावरती आहेत आणि 3 चेंडूचा खेळ झाला. फास्ट खेळा प्लीज. वेळ घेऊ नका जास्त. थर्ड अंपायर का कशाबद्दल? वाईट. ओके. जो असेल अंपायर लास्ट सांगा. एकच लिव्ह असणार आहे. लक्षात घ्यायचं यांना. ओके. बॉलिंग टीम्स आहे ना.
शफल झाला असता तर वाईट नसता, शफल झाला नाहीये त्यामुळे वाईट बॉल इथून आपण बघतोय. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, तितक्याच चांगल्या धावा बनवाव्या लागतील. 15 बॉल 10ची गरज, 15 चेंडू 10 धावा इथून मैदानाच्या आतमध्ये बनवायचं. बॉल तयार, अडवा बॅटनर क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. एक सिंगल इथून मिळेल. नेक्स्ट मॅच दीपक बने कुठे आहेत? आवाज येतोय का आमचा? टॉस जिंकला टीम आदित्य अनन्या 11 टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड. इन्व्हाइट केला बॅटिंग साठी आरो 11 कैकेवाडी संघाला बॅटिंग साठी. ओके नेक्स्ट मॅच आदित्य अनन्या लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं जशी मॅच संपेल. अडवा बॅटल ऑफ करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. बॅटर आपण बघतोय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला गणेश आणि त्याच्यासोबत सूरज ही जोडी आतमध्ये आहे. क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल यार, चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, अडवा बॅटनं खेळायचा होता क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथून मिळते. शेवटच्या बॉलवरती काय एक सिंगल अंपायर? येस सिंगल आहे. फास्ट घ्या यार प्लीज, तुम्हाला वारंवार सूचना करेल मी की जितकं फास्ट खेळता येणार तितकं फास्ट खेळा. कारण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता ना तेव्हा आम्ही तुम्हाला एकच सांगेल, आता तुमच्या भरपूर मागे लागेल कारण 3 वाजले. आम्हाला अजून 3 मॅच कंप्लीट करायच्या, रन करायचे असतील. 12 मध्ये 8, 12 बॉल 8ची गरज, अजून 4 शिल्लक आहेत. प्लीज यार प्लीज फास्ट खेळा यार. तुम्ही जेवढं सहकार्य आम्हाला करणार ना आडव्या बॅटनं बॅट ऑफ द साऊंड निघून जातोय. मस्तक पे दस्तक, बाय बाय टनाटन सीमा पार षटकार. 6 धावा अवघ्या 2ची गरज. नेक्स्ट 2 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. लगेचच या, वेळ घेऊ नका जास्त प्लीज. वैयक्तिक 33 धाब्यांवरती खेळणारा आणि सामना षटकारानं फिनिश. सांगायला गेलं ना या कुसरूनकरांना करायचं काय, हे कुठेच कमी नाही आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण कुसरून म्हटलं तर अर्थातच प्रत्येकाला पाणी घातलं, प्रत्येकाला धूळ चालले, प्रत्येकाला अक्षरशः चारी मुंडी चित करून टाकलं. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सूरज मॅन ऑफ द मॅच. लगेच यायचं, घेऊन जायचंय, वेळ घेऊ नका जास्त. मोरणा प्रीमियर लीग 2026 हा खेळाडू ज्यानं 4 मुंड चित केला कॅच ड्रॉप झाल्यानंतर, तो सूरज हा मॅचचा हिरो. नेक्स्ट लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं टीम. प्लीज वेळ घेऊ नका यार. अध्यक्ष माझा आवाज तुम्हाला येतोय का? अध्यक्ष कुठे आहेत? बबन वरंडे, आवाज येत असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा लगेच. ते भरपूर मेहनत सर्वांची कमिटीची बघतोय मी सकाळपासून, कारण मेहनत करावी लागते. कारण आपण बघायला गेलं ना आयोजन ठेवणं सोपं नाहीये मित्रांनो. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी लागते, इकडून तिकडे धावपळ करावी लागते. सर्वांना काय भेटलंय का, लाईव्हवाल्यांना दिलंय की नाही, काय अंपायरला काय दिलंय की नाही, कॉमेंटेटरला काय दिलंय की नाही, खेळाडूंना काय कमी आहे, सगळं अध्यक्ष पूर्ण बघावं लागतं. आणि आपण बघतोय इथून पूर्णपणे कमिटी आमची चांगली मेहनत घेताना असताना आपण बघतोय अतिशय चांगलं क्रिकेट. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय टीम आरविला कैकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल आदिती अनन्या. फायटर टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम आरव 11
कळकेवाडी संघाला लेग मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवायसाठी आदिती अनन्या 11 आवाज